नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केलेला होता आणि त्यामध्ये मी सांगितलं होतं की साडीवरती ब्लाउज कसा निवडावा। त्या व्हिडिओला तुमचा खूप छान रिस्पॉन्स आला आणि त्या व्हिडिओ खाली मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या की ताई, ज्यांचे आर्म्स हेवे आहेत, ज्यांची अपर बॉडी हेवे आहे, अशा महिलांसाठी ब्लाउज टिप्स असणारा व्हिडिओ घेऊन ये। आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत म्हणजे ज्यांची अपर बॉडी हेवे आहे अशा महिलांसाठी ब्लाउज टिप्स असणारा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। हा व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे। या व्हिडिओमधून तुम्हाला खूप छान छान टिप्स मिळणार आहेत। त्यामुळे जर तुमची अपर बॉडी हेवी असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त यूजफुल असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा अजिबात विसरायचं नाही। तर चला व्हिडिओ सुरू करूया। टिप नंबर 1, ब्लाउजच्या स्लीव्ज। जर तुमची अपर बॉडी हेवी असेल आणि तुम्ही हेवी वेटच्या असाल आणि तुमचे जर आर्म्स हेवी असतील तर ब्लाउजच्या स्लीव्ज शिवताना लॉंग स्लीवच्या ब्लाउज तुम्ही स्टिच करून घ्यायचे आहेत। याचं कारण मी तुम्हाला सांगते, जेव्हा तुमचे आर्म्स हेवी असतात आणि तुम्ही लॉंग स्लीवचे जर ब्लाउज घातले तर त्यामध्ये तुमचे हात लांब दिसतात आणि जेव्हा तुमचे हात लांब दिसतात त्यामध्ये अपसुकच तुमचे हात बारीक दिसण्यासाठी सुद्धा मदत होते आणि तुमची अपर बॉडी त्यामध्ये बॅलन्स आउट होण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होते। जर तुम्ही दिवसभर साडी नेसत असाल आणि तुम्हाला लॉंग स्लीव्जमध्ये जर कम्फर्टेबल वाटत नसेल तर त्यासाठी तुम्ही स्ट्रेचेबल फॅब्रिकचे ब्लाउज नक्की स्टिच करून घेऊ शकता। यामध्ये तुम्हाला नक्कीच कम्फर्टेबल वाटेल आणि अशा प्रकारच्या ब्लाउज मध्ये तुम्ही परफेक्ट सुद्धा नक्कीच दिसता। दुसरा ऑप्शन म्हणजे जर तुम्हाला फुल स्लीवचे ब्लाउज स्टिच करायचे नसतील तर तुम्ही कोपऱ्यापर्यंत ब्लाउज नक्की स्टिच करून घेऊ शकता। कोपऱ्यापर्यंत ब्लाउजमुळे सुद्धा तुमची अपर बॉडी त्यामध्ये कमी दिसण्यासाठी मदत होते। कोणत्या स्लीव्ज अवॉइड करायच्या आहेत तर तुम्हाला शॉर्ट स्लीव्ज घालणं अवॉइड करायचं आहे। जेव्हा तुमची अपर बॉडी हेवी असते तेव्हा तुमचे दंड सुद्धा थोडेसे हेवी असतात आणि अशा दंडावरती जेव्हा तुम्ही शॉर्ट स्लीवचे ब्लाउज घालता तेव्हा शॉर्ट स्लीवच्या ब्लाउजमुळे तुमच्या दंडाचं जे एक्स्ट्रा फॅट आहे ते दबलं जातं आणि त्यामध्ये तुमचं एक्स्ट्रा फॅट हे विजिबल दिसतं। त्यामुळे तुम्ही शॉर्ट स्लीव शक्यतो अवॉइड करायचे आहेत। पण जर तुम्हाला शॉर्ट स्लीवचे ब्लाउज घालायचेच असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन सांगते। शॉर्ट स्लीवची जी फिटिंग असते ती थोडीशी लूज ठेवा। खूप जास्त टाईट शॉर्ट स्लीव अजिबात स्टिच करून घेऊ नका। थोडेसे जर तुम्ही लूज ब्लाउज ठेवले तर त्यामध्ये तुमच्या आर्मचं जे फॅट आहे ते थोडंसं बॅलन्स आउट होईल, त्यामध्ये तुमची तब्येत एवढी दिसून येणार नाही। त्यामुळे तुम्ही शॉर्ट स्लीवच्या बाबतीत ही गोष्ट नेहमी लक्षात जर म्हणतात की ज्यांची अपर बॉडी हेवी आहे किंवा जे हेवियर साईडला आहेत त्यांनी स्लीवलेस ब्लाउज अवॉइड करायचे आहेत। पण मी तर तुम्हाला म्हणेल, जर तुमची अपर बॉडी हेवी असेल आणि जर तुम्हाला स्लीवलेस ब्लाउज घालायला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता। फक्त एक टिप नेहमी लक्षात ठेवा, स्लीवलेस ब्लाउजच्या जर शोल्डरची जी पट्टी असते ही पट्टी थोडीशी ब्रॉड ठेवा, जास्त कमी ठेवू नका। जर तुम्ही शोल्डरची पट्टी कमी ठेवली तर काय होतं, तुमचं हे साईडचं जे फॅट असतं तर त्यामध्ये ते विजिबल होतं आणि ते दिसायला अजिबात चांगलं नाही दिसत। तुम्हाला स्लीवलेस ब्लाउज घालायचे असतील तर ही शोल्डर पट्टी थोडीशी जास्त ठेवा, जेणेकरून त्यामध्ये तुम्ही स्लीवलेस ब्लाउज घातला आहे असं पण वाटणार नाही आणि त्यामध्ये तुमची तब्येत सुद्धा जास्त दिसून येणार नाही। ही गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा। नंबर 2, ब्लाउजचा कलर। जेव्हा तुमची अपर बॉडी हेवी असते आणि तुम्ही हेवी साईडला असता तेव्हा ज्या रंगाची तुमची साडी आहे त्याच रंगाचा ब्लाउज तुम्ही निवडायचा आहे। याचं कारण पण मी तुम्हाला सांगते। जेव्हा तुम्ही साडीच्या रंगाचा ब्लाउज निवडता मध्ये काय होतं, तुमची फ्रेम वरून खालपर्यंत ब्लाउज आणि साडीच्या एकाच रंगामुळे एकसंध दिसते, एक सलग दिसते। कोठेही तुमच्या फ्रेमला मध्ये कट दिसत नाही आणि बघणाऱ्याला तुमची फ्रेम वरून खालपर्यंत एकसारखी दिसते। तुमची अपर बॉडी जास्त त्यामध्ये नोटीस होत नाही आणि त्यामध्ये तुम्ही अपसुकच थोडेसे बारीक दिसण्यासाठी मदत होते। जर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस घातला तर त्यामध्ये काय होतं, ब्लाउजच्या वेगळ्या रंगामुळे तुमची फ्रेम वरून खालपर्यंत एक सलग दिसत नाही। ब्लाउजच्या वेगळ्या रंगामुळे तुमची फ्रेममध्ये कट होते आणि फ्रेममध्ये कट झाल्यामुळे बघणाऱ्याचं लक्ष तुमच्या अपर बॉडीकडे जातं, जे की तुम्हाला अजिबात नको आहे। त्यामुळे तुमची अपर बॉडी जास्त नोटीस होऊ नये आणि थोडीशी बारीक दिसावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस घालणं अवॉइड करा आणि साडीच्याच रंगाचा ब्लाउज तुम्ही। टिप नंबर 3, ब्लाउज नेक। आता जर तुमची अपर बॉडी हेवी असेल आणि तुम्ही हेवी वेटच्या असाल तर ब्लाउजच्या नेक शिवताना जेवढा तुम्हाला सिंपल ब्लाउजच्या नेक ठेवता येईल तेवढ्या सिंपल तुम्ही ब्लाउजच्या नेक डिझाईन्स ठेवा। जसं की राऊंड नेक असेल, स्वीटहार्ट नेक असेल किंवा फी नेक असेल। फी नेक तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे, कारण फी नेकमुळे तुमची अपर बॉडी बारीक दिसण्यासाठी खूप मदत होते। याशिवाय ज्या ब्लाउजवरती खूप जास्त वर्क असतं किंवा नेकवरती लेस बसवलेली असते किंवा खूप जास्त डिझाईन केलेली असते, अशा प्रकारच्या ब्लाउज डिझाईन किंवा अशा प्रकारचे ब्लाउज तुम्ही अवॉइड करायचे आहेत। जेवढे सिंपल सोबर तुम्हाला ब्लाउज डिझाईन ठेवता येतील तेवढ्या सिंपल तुम्ही ब्लाउज डिझाईन ठेवायचे आहेत। यामध्ये तुमचा लुक हा स्मार्ट दिसण्यासाठी आणि त्यामध्ये तुम्ही परफेक्ट दिसण्यासाठी सुद्धा तुम्हाला नक्कीच मदत होईल आणि त्यामध्ये तुमची अपर बॉडी सुद्धा जास्त विजिबल होणार नाही, जास्त नोटीस होणार। टिप नंबर 4, क्लोज नेक। बघतच आहात की सध्या क्लोज नेकची खूप जास्त फॅशन आहे, खूप जास्त क्लोज नेकच्या डिझाईन ट्रेंडिंगमध्ये आहेत। आपण काय करतो, एखाद्या लेडीजने छान अशी डिझाईन ब्लाउजमध्ये ट्राय केलेली असते, मग आपल्याला वाटतं की आपण तशाच प्रकारचा ब्लाउज आपल्यासाठी स्टिच करून घेतला पाहिजे। आपण जेव्हा तशा प्रकारचे ब्लाउज डिझाईन्स ब्लाउजमध्ये ट्राय करायला जातो आणि तो ब्लाउज जेव्हा आपण घालतो तेव्हा आपल्याला पाहिजे असा आपला लुक मिळत नाही। असं का होतं,
तर आपण आपला बॉडी टाईप त्यामध्ये लक्षात घेतला नाही। मी लक्षात ठेवा, कितीही ट्रेंडिंग कपडे आले, कितीही ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन्स आल्या, त्या ट्राय करण्याआधी तुम्हाला त्या ब्लाऊज डिझाईन सूट होणार आहेत का, तुमच्या बॉडी टाईपला त्या ब्लाऊज डिझाईन सूट होणार आहेत का हे तुम्ही बघा। म्हणजेच काय, तुमच्या बॉडीचा टाईप कोणता आहे त्यानुसार तुम्ही कपडे निवडा किंवा ब्लाऊज निवडा। त्यावरती मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देते। तुम्हाला जर तुमचा बॉडी टाईप माहीत नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघू शकता। जर तुमची अपर बॉडी हेवी असेल तर क्लोज नेकमध्ये डिझाईन शक्यतो तुम्ही अवॉइड करा, जसे की बोटनेक असेल, कॉलर असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्लोज नेकच्या डिझाईन्स तुम्ही घालणं अवॉइड करा। तुमची अपर बॉडी हेवी असते तेव्हा तुमची मान सुद्धा थोडीशी हेवी साईडला असते, थोडीशी जाड असते। अशा जाड मानेवरती जेव्हा तुम्ही क्लोज नेकच्या ब्लाऊज डिझाईन्स ट्राय करता तेव्हा तुमच्या मानेची उंची ही अजून कमी दिसते, आणि मानेची उंची कमी दिसली की त्यामध्ये तुमची अपर बॉडी ही अजून जाड दिसते। त्यामुळे जर तुम्हाला साडीमध्ये बारीक दिसायचं असेल तर ब्लाऊज डिझाईन्स ट्राय करताना ज्या ब्लाऊज डिझाईन्स ह्या पसरून असतात, जसं की व्हीनेक असेल, गोल राऊंडमधल्या ब्लाऊज डिझाईन्स असतात, तशा ब्लाऊज डिझाईन्स तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। जर तुम्हाला बोटनेक घालायला आवडत असेल तर खूप जास्त क्लोज नेकवाले बोटनेक जे असतात ते नका ट्राय करू, त्याऐवजी तुम्ही पसरून जे बोटनेक्स असतात तशा प्रकारच्या ब्लाऊज डिझाईन्स ट्राय करा। कारण जेव्हा तुमची अपर बॉडी हेवी असते तेव्हा तुम्ही जेवढं तुमची बॉडी विजिबल कराल तेवढी त्यामध्ये तुमची तब्येत कमी दिसणार आहे। त्यामुळे शक्यतो तुम्ही क्लोज नेकच्या ब्लाऊज डिझाईन्स अवॉइड करायच्या आहेत, आणि जे पसरून ब्लाऊजच्या नेक असतात तशा प्रकारच्या नेक डिझाईन्स तुम्ही ट्राय करायच्या आहेत। टिप नंबर 5, प्रिंट। आपण बघतच आहोत सध्या प्लेन साडी खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे। अशा प्रकारच्या प्लेन साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस प्रिंटेडमध्ये दिले जातात। नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुमची अपर बॉडी हेवी असते आणि तुम्ही प्लेन साडी नेसलेली असेल, प्लेन साडीवरती ब्लाऊज निवडताना ज्या ब्लाऊजवरती खूप मोठमोठ्या प्रिंट असतात अशा प्रकारच्या ब्लाऊज डिझाईन्स तुम्ही अवॉइड करायच्या आहेत। कारण मोठ्या प्रिंटवाल्या ब्लाऊजमुळे तुमची अप्पर बॉडी ही अजून भरल्यासारखी दिसते आणि त्यामध्ये तुम्ही अजून जाड दिसता। जर तुम्ही प्लेन साडी नेसलेली असेल तर प्लेन साडीवरती प्रिंटेड ब्लाऊज निवडताना ज्या ब्लाऊजवरती छोट्या छोट्या प्रिंट असतात तशा प्रकारच्या ब्लाऊज डिझाईन्स तुम्ही निवडायच्या आहेत। छोट्या प्रिंटमुळे तुमची अप्पर बॉडी अजिबात विजिबल होत नाही आणि त्यामध्ये तुम्ही बारीक दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होते। त्यामुळे मोठ्या प्रिंट अवॉइड करायच्या आहेत आणि छोट्या प्रिंटवालेच ब्लाऊज तुम्ही निवडायचे आहेत। टिप नंबर 6, हेअरस्टाईल। जेव्हा तुमची अप्पर बॉडी हेवी असते आणि तुम्ही क्लोज नेकचे ब्लाऊज जेव्हा घालता तेव्हा क्लोज नेकच्या ब्लाऊजवरती हेअरस्टाईल करताना ज्या हेअरस्टाईल वरती असतात, जसे की हाय पोनीटेल असेल किंवा हाय बन असेल, मेसी बन असेल, अशा प्रकारच्या हेअरस्टाईल तुम्ही ट्राय करायच्या आहेत। या उलट अशा प्रकारच्या क्लोज नेकच्या डिझाईनवरती तुम्ही मोकळे केस अजिबात सोडायचे नाहीत, त्यामध्ये तुमचं अप्पर बॉडी ही अजून भरल्यासारखी दिसते। तुम्ही व्ही नेकवाले ब्लाऊज घातले असतील, राऊंड नेकवाले, पसरून नेकवाले जर ब्लाऊज घातलेले असतील, अशा प्रकारच्या ब्लाऊजवरती तुम्ही केस नक्कीच रिकामे सोडू शकता। यामध्ये तुमचा लुक हा स्मार्ट दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। पण जेव्हा तुम्ही क्लोज नेकचे ब्लाऊज शिवता तेव्हा त्यावरती तुम्ही हाय पोनीटेल करा किंवा कोणतीही वरती हेअरस्टाईल तुम्ही नक्कीच। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल। आजपुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।